महानगरपालिकेला सुद्धा 50 खोके आणि एकदम ओकेचं राजकारण होईल का? जसे आमदार पळवले तसे महाराष्ट्रात नगरसेवक सुद्धा पळवले जातील का? परत सत्तेसाठी सत्ताधारी कुठल्याही थराला जाऊ शकतील का? आता जर ठाकरेंचे नगरसेवक पळवले, ठाकरे रोखोक उत्तर देतील का? का ठाकरे शिंदेचे नगरसेवक पळवण्यासाठी काहीतरी षडयंत्र रचतायत? अहो, शिंदेनी नाकारलेला माणूस जर ठाकरेंकडे आल्यानंतर तो नगरसेवक होत असेल आणि नंतर तो जर शिंदेच्या मुलाला जाऊन भेटत असेल, तर हे राजकारण बाहेर दाखवायला वेगळं आतून वेगळे असं काही आहे का? महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये, खास करून मुंबईमध्ये, एखाद्या मनसेच्या उमेदवाराला जर 5 कोटीचं आमिष दाखवलं जात असेल, तर मग ते सगळे आमिष आता सत्तेमध्ये येण्यासाठी, कारण भाजपकडे बहुमत नाही, शिंदेकडे तेवढी ताकद नाही, पण किंग मेकर म्हणून शिंदेकडे पाहिलं जातं, कारण 28-29 नगरसेवक सुद्धा त्या 89ला शिंदेचे भारी पडतायत. कारण महापौर कुणाचा बसला पाहिजे? शिंदे म्हणतात आम्हाला 2.5 वर्ष मिळाले पाहिजे. मग भाजपला 5 वर्ष महापौर देता येणार नाही. 2.5 वर्ष जर वाटून घ्यायचे असेल तर पहिल्यांदा कोण होईल पहिल्यांदा महापौर? कुणाचा होईल पहिल्यांदा महापौर? हे सगळी उत्तरं अपेक्षित आहेत. पण एक दुसरा गोंधळ आहे, महाराष्ट्रातलं राजकारण असं येड्यागाबळ्यांचं राहिलेलं नाही. महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये मला असं वाटतं 2 ठाकरे एकत्र आल्यामुळे ठाकऱ्यांमध्ये जे बळ आलंय ते जातीचं नाही, धर्माचं नाही, तर ते महाराष्ट्राच्या हितासाठी आहे, मराठी माणसाच्या हितासाठी आहे. आणि कदाचित मराठी माणसांनी, मुंबईकरांनी खरं तर मागच्या वेळेचा उद्धव ठाकरेंना मिळालेल्या मताच्या टक्केवारीचा अंदाज मागच्यापेक्षा 2-5% आता जास्त वाढलेला आहे. म्हणजे महाराष्ट्रातला आणि खास करून मुंबईतला मराठी माणूस आजही ठाकरेंच्या बाजूने असेल. आणि आता जर महापौर किंवा सत्तेसाठी भाजप जर नगरसेवकांची पळवापळवी करत असेल, शिंदेंना घाबरून त्यांचे नगरसेवक जर हॉटेलमध्ये ठेवावे लागत असतील, ठाकरेंचे जर पळवायचे असतील, तर ठाकरे आता ईट का जवाब पत्थर से देतील का? ठाकरे नुसतं बोलतात. ठाकरेंना जर घात झाला तर ठाकरे त्याच्यावर काहीतरी ऍक्शन घेणार का? शिवसैनिकांमध्ये जो पूर्वी बाळासाहेब ठाकरेंच्या काळात जो जोर असायचा, रग असायची, जी स्टाईल असायची, किंवा जो उद्रेक असायचा शिवसेनेच्या जर विरोधात कोण गेलं, ती आता ताकद तशी आज दिसणार. ही सगळे प्रश्न तशीच आहे. कारण हे महापौराशी निगडीत आहे, हे सत्तेशी निगडीत आहेत, हे ठाकरेंच्या अस्तित्वाशी निगडीत आहेत. हे वेगळ्या पद्धतीनं सांगायची गरज नाही. पण आजची सध्याची परिस्थिती काय? ठाकरे तेवढा टप जर देणार असतील, देऊ शकत असतील, किंवा तशी जर त्यांची राजकीय सामाजिक परिस्थिती असेल, तर मग ते सत्ता का मिळवू शकले नाही? खर तर राज ठाकरेंचं बंद पडलेलं इंजिन, 2 भाऊ एकत्र आले, लोकांच्या डोळ्यात पाणी आलं. आज परिस्थिती अशी आहे, त्यांची सत्ता येणं अपेक्षित होतं, परंतु पैशाचा जो काही ठाकरेंच्या भाषेत भरमसाठ वापर झाला, सत्तेचा गैरवापर केला, लोकांच्या प्रत्येक घराघरामध्ये लोकांची खिशे गरम करण्यात आली, प्रत्येकाच्या घरात लक्ष्मी दर्शन दिलं आणि त्याला आयोगाने पाठिंबा दिला, म्हणून ठाकरेंचं यश तिथं आलं नाही. पण राज ठाकरेंचं बंद पडलेलं इंजिन परत एका स्पीडमध्ये आणण्यासाठी भावानी एकत्र येणं फायद्याचं ठरलं, अशी सुद्धा कुजबुज मुंबईमध्ये आहे. मला प्रश्न पडलाय, या दोघांच्या भावांच्या हातात जर महानगरपालिका आली असती, तर त्यांनी भाजपची किंवा शिंदे गटाची सत्तेमध्ये राहून काय परिस्थिती केली असती? कदाचित मुंबईच्या सत्तेसाठी त्यांना वंचित राहावं लागलं असतं. हे वेगळं सांगायची गरज नाही. पण आज परिस्थिती राजकीय तशी राहिलेली नाही. राजकारण वेगळं झालंय, समाजकारण वेगळं झालंय, लोकांची विचारधारा वेगळी झाली. लोकांना विकास पाहिजे, पण मत आपल्या स्टाईलनं द्यायची जी काही सध्या घडलेली घटना आहे तो फार वेगळी. आणि मला याच मुद्द्यावर चर्चा करायची. म्हणून सर्वांना जय महाराष्ट्र, नमस्कार, जय जाऊ जय शिवराय. मी संतोष शिंदे. मुंबईचा महापौर कोण? इथून सुरू झालेला प्रवास
आता कसे नगरसेवक गोळा करायचे इथं येऊन थांबलेला आहे. कारण बहुमत कुणाचंच नाही, एक हाती सत्ता कुणाची नाही. ठाकरेंनी ठरवलं तरी त्यांचा महापौर होऊ शकतो आणि शिंदे साहेबांनी ठरवलं तरी त्यांचा महापौर होऊ शकतो. भाजप पेढे वाटून आणि आपली सत्ता महापालिकेवर आली किंवा मुंबईतला सगळ्यात मोठा पक्ष झालाय, हा आनंदोत्सव साजरा करून झाला. परंतु छाती ठोकपणे कोणीही म्हणू शकत नाही आमचा महापौर होईल. महापौर त्यांना मराठी माणूसच करावा लागेल, शब्द दिलाय. पण शब्द देणारे शब्द फिरवत असतात हे वेगळं सांगायची काही गरज नाही. कारण भाजपच्याच एका मुंबईतल्या पण परप्रांतीय नेत्याने सांगितलंय, आम्ही जर आमचा टक्का वाढवला तर मराठीच काय हिंदी भाषिक सुद्धा महापौर होऊ शकतो, त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. मग हे बोलवच्चन करणारे भाजपमधले किंवा शिंदे सेनेतले ही सगळी मंडळी त्यावेळेस हिंदी भाषिकांना पाठिंबा देणार का, अशी सुद्धा कुजबूज मुंबईमध्ये बऱ्यापैकी सुरू आहे. काय वाटतं मुंबईकरांना, काय आहे मराठी माणसाच्या मनात? कारण प्रत्यक्ष फुल सपोर्ट पाठिंबा कुणालाच दिला नाही. ज्या उद्धव ठाकरेंना किंवा त्यांच्या सोबतच्या राज ठाकरेंना भाजपचे गल्लीबोळापासून मुंबईपर्यंतचे सगळे प्रवक्ते म्हणत होते की सेना संपली, उद्धव ठाकरेंचं काय राहिलेलं नाही, ते आता हिरवा विचार करू लागलेत वगैरे वगैरे प्रचंड टीका झाली. परंतु त्याच ठाकरेंनी आपली ताकद दाखवून दिली, डळमळले नाहीत, घाबरले नाहीत. किंवा काय शिवसेनेची ताकद आहे, उद्धव ठाकरेंनी भले दोघा भावांची मिळून 71 का असेना, परंतु त्यांनी 65 वर जो काही करिश्मा करून दाखवलेला आहे, ह्यांच्या काय 5-6 जागा आलेल्या आहेत राज ठाकरेंच्या, त्याच्यावर त्यांनी सांगितलं की होय आम्ही ठाकरे आहोत, आमच्याशिवाय मुंबई नाही. पण हे ठाकरेंनी म्हणायच्या अगोदर ज्यावेळी जनता म्हणते, सर्वसामान्य वयस्कर म्हातारी कोतारी माणसं जे आजपर्यंत शिवसेनेशी जोडलेली गेलेली आहेत, त्यांच्या डोळ्यात 2 भाऊ एकत्र आल्यानंतर अश्रू आले. मी आज हा व्हिडिओ का काढतोय, मी का ह्या विषयावर बोलतोय? कारण फडणवीसांनी जसं मोदी साहेबांचा अहंकार होता 400 पारचा, नाही पूर्ण करता आला. शेवटी पूर्वी भाजप सरकार म्हणायचे, आता त्यांना एनडीए सरकार म्हणावं लागतं. कारण भाजप ताकद दाखवू शकलं नाही, दुसऱ्याचा टेकू घेतला. सेम महानगरपालिकेत तसं आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये जसं नवी मुंबईमध्ये अख्खी भाजप आली, गणेश नाईक साहेबांनी त्यांची सत्ता टिकवली, तशीच देवेंद्र फडणवीस किंवा रवींद्र चव्हाण किंवा भाजपची सगळी मंडळी यांनी कितीही प्रयत्न करून त्यांना मुंबईमध्ये भाजपची निर्विवाद सत्ता आणू शकलेले नाहीत. आता त्यांना एकनाथ शिंदेची हांजी करावी लागते. शिंदेच्या सपोर्ट शिवाय भाजपचा तर महापौर होऊ शकणार नाही. दोघंही युतीमध्ये लढून मुंबईत का असेना दोघं एकत्र लढले, आज 2.5 वर्षावर आले. एकनाथ शिंदेंनी बरोबर बोट वाकडं केलेलं आहे, म्हणून भाजपला नमतं घ्यावं लागतं. आणि कदाचित 2.5 वर्ष फक्त भाजपचं असेल, 2.5 वर्ष एकनाथ शिंदेचाच महापौर होईल. आणि कदाचित अजून काही सपोर्ट लागतोय, ते जर म्हणले आम्हाला पण 1 वर्ष पाहिजे, 50 खोके आणि एकदम ओके वरच खेळ होईल, असं महाराष्ट्रामध्ये कुजबूज आहे. मुंबईत मराठी माणसांमध्ये कुजबूज आहे. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद. जय शिवराय.